अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. देवी देवी बंडोबा तुम्ही आणि इथे अचानक. तुम्हाला एक सांगायचं होतं. तुम्ही असे घाबरलेले का दिसता आहात? काय झालं? देवी गडावर एक कुत्रा आला आहे बघा. कुत्रा? कुणास ठाऊक कुठून आला त्यो. मी बी बघितला नाही. मला गणोबा म्हणला. पण त्याला कोणी अडवलं का नाही? हेच की आता गणोबा देवासनी सांगाय गेला आहे. तर देवी गणोबा मला असंही म्हणला की त्यो कुत्रा साधा नाही. त्यो बघता बघता असा असा मोठा होत जातो आणि परत अगोदर होता तसा होतो म्हणून. पण असं कसं होईल? कुणास ठाऊक. मला जे कळलं ते मी तुम्हाला सांगितलं बघा. मला पण जाऊन बघायला हवं. होय. राज, तुम्ही आल्यामुळे मला आनंद झालाय. हे काय? हा कसा इथे आला? हे श्वानराज हे आज आपल्याला भेटायला आले आहेत. हे अतिथी आहेत का? होय. तुम्ही खंडेरायांना खूप प्रिय आहात हे मला ठाऊक आहे. तुम्ही या गडावर आलात मलाही खूप आनंद झाला. तुमच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करायला सांगते. देवा, मल्हारी चरित्रात श्वानराजांचं काय महत्व आहे हे आपण ह्यावेळी नारद मुनींना आख्यानात कथन करायला सांगू. नारद मुनींना आपण आख्यानात हे सांगायला सांगू. श्वानराज आपल्याला सगळा वाडा दाखवतो. या.
आदिशक्तिये नमः। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री 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 आदिशक्तिये नमः। प्रणाम देवी. सूर्यदेव, नित्य नियमाने मी आपल्याला जो अर्घ्य देते त्याचा आपण स्वीकार करावा. आज आपण काहीशा अस्वस्थ दिसत आहात. गडावर आता आख्यान सुरू होणार आहे हे आपल्याला ठाऊक असेलच. त्यानिमित्ताने आत्मज्ञान होण्यासाठी अनेक गोष्टी मला कळणार आहेत, याचेही मला समाधान आहे. हे सारे शुभ संकेतच आहेत. हो, पण काय देवी, आपल्या मनात कोणता संदेह आहे का? आत्ता जेजुरी गडावर काय सुरू आहे हे आपण जाणताच, पण त्याशिवाय अजून काय घटना घडतायत ह्या आपल्याला ज्ञात आहेतच. आपल्याला जर मला काही विचारायचे असेल तर ते आपण निसंकोचपणे विचारावे. सूर्यदेव, आजकाल मला सतत असं वाटतं की माझी कोणतरी आठवण काढतंय आणि त्याचा प्रत्यय देखील मला येतो. याआधी असं कधी नव्हतं झालं. माझे प्रियजन तर इथेच आहेत, मग मला हा प्रश्न पडतो की माझी आठवण कोण काढतंय. ह्या विचाराने मी अस्वस्थ होते. देवी, तुमच्या अस्वस्थतेचे कारण मला समजले. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की तुम्हाला जे आत्मज्ञान होणार आहे त्यासाठीच हे सारं घडत आहे. म्हणजे याचा आख्यानाशी काही संबंध आहे का? आख्यानाशी याचा थेट संबंध नाही देवी, परंतु अंतिम सत्यापर्यंत जाणाऱ्या मार्गातील ही अनुभूती असणार आहे. श्री खंडेरायांनी तुम्हाला आणि बाणाईला सत्य कळावे म्हणून नारद मुनींना गडावर आख्यान सांगायला सांगितले. परंतु त्याचबरोबर इतरही असे मार्ग आहेत ज्यातून तुम्हाला अंतिम सत्याचा साक्षात्कार होणार आहे. पण माझी आठवण कोण काढत असेल हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हालाच शोधावे लागेल. ह्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही. मी आपली भूमिका समजू शकते सूर्यदेव. देवी, मी आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करावी. आपल्याशी या संबंधित बोलून मला समाधान वाटले. आज्ञा असावी. माझी आठवण कोण काढत असावं हे सूर्यदेवांना ठाऊक असेलही, पण मलाच ते शोधावं लागणार आहे. कोण असेल जो माझी आठवण काढत आहे आणि का? ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तिये नमः। बानू, ए बानू, हे समजा काय चाललं आहे? व्रत आहे. अरे पर का? काश्यपाई, आपण आपलं काम करा. तू आता ह्यात पडू नकस. का? अगं बानू, ती एवढी पूजा केली, एवढी व्रत केली, काय पदार्थ पडले? ते काय नाही. पाहिजे तर तू काम नका करू, पण हे समजा काय करू नका. मला हे व्रत करायच हो. काश्यपाई, देवानं दिलं आहे मला हे व्रत. देवानं? कधी, कुठं, कावा? की
ते म्या तुला नाही सांगायचं. म्हणजे जेजुरीहून आल्यावर देव तुला भेटलं, मग मला कसं नाही दिसलं आलेलं? बा तू आता काय बी विचारू नका. अगं असं कस? दिसला तर मी हातच आहे, तुम्ही वाडा सोडून कुठं गेलीस नाही, मग देव तुला भेटलं तर कधी नाही कावा? अरे तू एवढ्या चौकशा कशा पायी करतो आहेस बा? हे व्रत कसलं करतीयास? या आदिशक्तीचं व्रत आहे. म्हणजे देवीला जागवण्याचं व्रत आहे. त्याला काय होणार आहे? ह्या तरी व्रत करताना काय पाहिजे म्हणून नाही करत, त्याचं जे फळ मिळायचं आहे ते मिळल. तुला दिसलच काय घडलं तर. अगं तू काय बोलतेस ना, मला काय बी कळत नाही बघ. का? तू नग काळजी करू. अरे एकदा बघ स्वतःकडं, खंगला हायच नुसता विचार करून. यू मला काय बी सांगू नकस, म्हणजे माझ्या जीवाचा घोर अजून वाढत. तू काय बी ऐकायचं नाही. अगं काय करावं या पोरीला? देव भेटले म्हणते आणि मला सांगितलं बी नाही. देवा खंडोबा, काय होणार आहे माझ्या पोरीचं? ऋतुयुगातील ह्या अवतार कार्याबद्दल नारद मुनी आख्यानातून सगळं काही सांगत आहे. आख्यान पुढे पुढे जात आहे आणि ह्या आख्यानातून म्हाळसा आणि बानू ह्या दोघींनाही त्या कोण आहेत हे कळत जाणार आहे. अंतिम सत्य उलगडत जाणार आहे. ऋतुयुगात जयाद्री माझी अर्धभार्या होईल असं वचन मी पार्वतीला दिलं होतं. आणि तेव्हाच जोवर मी त्यांना आठवण करून देणार नाही तोवर त्यांना त्या कोण आहेत हे कळणार नाही हे देखील मी सांगितलं. बानूशी माझा विवाह झाला, त्यानंतर बराच काळ लोटला. असे अनेक प्रसंग आले जेव्हा म्हाळसाला ती कोण आहे हे कळण्याची चिन्ह दिसत होती, पण नाही, तिला ते कळलं नाही. बानूला देखील ते कळलं नाही. पण आता लवकरच त्या दोघींनाही आत्मज्ञान होणे आवश्यक आहे, कारण जोवर ते होत नाही तोवर हे अवतार कार्य संपणार नाही. नारायण नारायण. यावे मुनिवर यावे. स्वर्गलोकी आपले स्वागत असो. आज इथे येण्याचे प्रयोजन? आपल्याशी बोलावे, कुशल मंगल पाहावे आणि निघावे, एवढेच कार्य होते देवेंद्र. मुनिवर, इथे स्वर्गलोकी तर सर्व क्षेमकुशल आहे, पण इतरत्र काय चालले आहे याचा वृत्तांत आपल्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता आहे. भ्रमण करता करता ज्ञानकण वेचावेत आणि ते सर्वत्र वाटावेत, यातला जो आनंद असतो तो अद्भुत असतो देवेंद्र. प्रस्तावना अधिक होते असं वाटत नाही? जेजुरी गडावर अर्थात प्रति कैलासावर मल्हारी चरित्राचे आख्यान सुरू आहे हे आपण जाणतात. होय. आता त्या आख्यानात आपण जे युद्ध केले त्याचे वर्णन येणार आहे. मी इथे स्वर्गलोकातूनच ते श्रवण करेन. नारायण नारायण. आणि मुनिवर, माझ्या युद्ध कौशल्याचे, पराक्रमाचे आणि ज्या धैर्याने मी दैत्यांना सामोरा गेलो त्याचे अत्यंत रसभरीत असे वर्णन आपण कराल याची मला शाश्वती आहे.
जे जसे घडले ते तसेच्या तसे कथन करण्याचे माझे कार्य आहे. परंतु देवेंद्र, एक विचारायचे होते. बानू ही आपली कन्या आहे. तिच्या बाबतीत इतके सगळे घडून सुद्धा आपण गप्प का? तिच्यासाठी आपल्याला काहीच करावेसे नाही वाटले? असं कसं म्हणता आपण मुनिवर? आम्ही काहीच केलं नाही असे आपल्याला वाटते? आम्ही तर चंदनपुरीत प्रत्यक्ष जाऊन तिची भेटही घेऊन आलो. हो, हे ठाऊकच नव्हते. तिने आमच्या समवेत स्वर्गलोकी राहावे असे हवे असा प्रस्तावही आम्ही तिला दिला आणि तिने तो धुडकावून लावला. हे तिने चुकीचेच केले नाही का? देवेंद्र, ती स्वर्गलोकात आली असती तर जेजुरीशी तिचा संपर्क तुटला असता. तो आताही उरलाय कुठे? तिला जेजुरीगड सोडायला सांगितला हे आपल्याला ज्ञात आहे. त्याचबद्दल मी सांगायला आलो आहे. श्री खंडेरायांनी बानूला आदिशक्तीची उपासना दिली आहे आणि बानूने ती उपासना सुरूही केली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची फळेही दिसू लागली आहेत. श्री म्हाळसा देवींना या उपासनेमुळे काहीतरी जाणवू लागले आहे. हे अद्भुत आहे. याचा अर्थ लवकरच दोघींनाही गतजन्माचे स्मरण होण्याचा संभव आहे. नारायण नारायण, मला प्रस्थान करायला हवे. आख्यान आहे. यावं मुनिवर. आणि मुनिवर, इथे येऊन हा वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद. येतो मी. राजवाड्यात सुरू असलेलं आख्यान ऐकण्यासाठी जेजुरीतूनच नाही तर दूरवरून अनेक भाविक भक्तिभावाने येत असतात. सगळीकडे नेहमी प्रसन्न वातावरण असतं. देवी, नुसतं आख्यान सुरू असतानाच नव्हे तर नेहमीच सर्वत्र जेजुरीत प्रसन्न असं वातावरण असतं. साक्षात श्री खंडेरायांचं वास्तव्य आहे म्हटल्यावर वातावरण प्रसन्न असणारच. श्री खंडेरायांच्या भक्तांना देखील त्यांचं दर्शन झाल्यावर ते आनंदी असतात. मी म्हाळसाला समजवलं. त्या गड सोडून जात नाही म्हणाल्या. हे शुभ संकेतच मानायला हवेत. हो, आणि कुणीतरी आपली आठवण काढत आहे ह्याची जाणीव त्यांना होते आहे. हा देखील शुभ संकेतच म्हणायला हवा. अर्थात देवी, सत्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गातला हा खरोखरच एक शुभ संकेत म्हणावा लागेल. या मल्हारी चरित्रात आता एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. काय झालं? काही नाही. आता आख्यानाला आरंभ होणार आहे. या आख्यानासाठी सर्वजण तिकडे राजवाड्यात आमची वाट बघत आहेत. आम्ही तिथे पोहोचताच आख्यानाला प्रारंभ होईल. पण हे आख्यान बानूला देखील ऐकता यायला हवं. तिथे गेल्यावर मात्र मला बानूला हे सांगता येणं अवघड आहे.
झालं? तुम्ही असे अचानक का थांबलात? काही नाही, मला एक कार्य पूर्ण करायचे आहे. माझे एक कार्य पूर्ण करायचे आहे. ते झाले की मी येईन आख्यानाला. कार्य आपण दोघं मिळून पूर्ण करू आणि मग राज्यसभेत जाऊ. म्हाळसा तू हो पुढे, मी ते कार्य पूर्ण करतो आणि येतो. तिकडे सर्वजण आपली वाट पाहत आहेत. तू तिकडे जावंस असं मला वाटतं. पण असं कोणतं कार्य यांना पूर्ण करायचं आहे आणि त्याबद्दल ते मला का सांगत नाहीयेत?